शनी घेणार कठोर परीक्षा. कुंभ, मीन, मेष नंतर या राशीची साडेसाती सुरू होणार. नशिबात काय बदल होणार? चला मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. ज्योतिषशास्त्रात शनीची साडेसाती हा शब्द ऐकताच अनेकाच्या अंगावर काटा येतो. कारण शनीची ही चाल जीवनात सुख दुःख परीक्षा कष्ट व प्रगती यांचा संगम घडवून आणते. आता शनी महाराज मीन राशीत गोचर करीत आहेत. त्यामुळे कुंभ, मीन व मेष राशी या 3 राशीवर सध्या साडेसाती प्रभाव आहे. पण 3 जून 2027 पासून शनी जेव्हा मेष राशीत प्रवेश करतील तेव्हा एका राशीची साडेसाती संपणार आणि एका नव्या राशीची शनीची साडेसाती सुरू होणार. साडेसाती म्हणजे काय? साडेसाती म्हणजे शनी ग्रह जेव्हा जन्मकुंडलीतील चंद्राच्या राशीत आधीच त्याच राशीची आणि नंतरची अशा 3 राशीमध्ये प्रवास करतो. हा काळ साधारण 7.5 वर्षाचा असतो. पहिला 2.5 वर्ष मानसिक ताण, संघर्ष, नव्या आव्हानाची वेळ. दुसरी 2.5 वर्ष मोठं बदल, कामात कष्ट, आर्थिक चढ उतार. तिसरं 2.5 वर्ष परिणामाची वेळ. यात काहीच सुख, यश, पदोन्नती तर काहींना तोटा व त्रास जाणवतो. साडेसाती नेमकं वाईट असते का? नाही, प्रत्येकासाठी शनीची साडेसाती वाईटच असते असं काही नाही. ज्यांच्या कुंडलीत शनी शुभ स्थानावर असेल त्यांना शनी मोठं यश, पैसा, पद व कष्टाचं फळ देतो. पण ज्यांच्या कुंडलीत शनी नीच स्थानात असेल त्यांना संघर्ष, अडचणी, आरोग्य समस्या आणि आर्थिक अडथळे येऊ शकतात. म्हणून शनी हा न्यायाचा देव मानला जातो, जो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. आता कोणत्या राशींना शनीची साडेसाती? सध्या मीन राशीत असल्यामुळे कुंभ राशी शेवटचा टप्पा आहे, मीन राशीत मधला टप्पा आहे आणि मेष राशीत पहिला टप्पा. या राशीमध्ये शनीची साडेसाती चालू आहे. शनीची पुढील साडेसाती कोणत्या राशीत सुरू होणार आहे? शनी महाराज 3 जून 2027 रोजी जेव्हा मेष राशीत प्रवेश करतील तेव्हा वृषभ राशीमध्ये साडेसातीची सुरुवात होईल. त्याचवेळी कुंभ राशीवाल्यांना साडेसातीपासून पूर्ण मुक्ती मिळेल आणि मीन राशीवाल्यांच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा होईल. मेष राशीवाल्यांचा दुसरा टप्पा सुरू होईल. साडेसाती ही शनीची एक अशी वेळ आहे जी काहींना आयुष्याची मोठं यश देऊन जाते, तर काहींचा त्यावेळी जबरदस्त परीक्षा घ्यावी लागते. ज्यांच्या कुंडलीत शनीची स्थिती शुभ आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी मिळवून देणारा ठरते. जर सज्ज व्हा. 2027 पासून वृषभ राशीच्या लोकांच्या शनी साडेसातीची सुरुवात होणार आहे. कदाचित तुमचं भाग्य खुलणार किंवा शनी महाराज कर्माची परीक्षा घेणार. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.